मी ते बघेन. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की माझ्या फॅक्टरीमधली जी केस आहे ना त्याची तपासणी मी करेन. मी पुरावे गोळा करेन आणि त्या संदर्भातलं माझं काम सध्या सुरू आहे. मग तुम्ही पोलिसांना का पाठवलं? का तुमचे पोलीस माझ्या फॅक्टरीमध्ये तपासणी करतायत? हो, ह्याच्यामुळे लोकांचा माझ्यावरचा संशय वाढेल ना. कळतंय ना तुम्हाला? कळतंय ना, सगळं पोलिसांना कळत असतं. पोलिसांना कळल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि आम्ही तुम्हाला कोऑपरेट करायला तयार आहोत, पण आमच्यावरही सिस्टीमचा प्रेशर आहेच की. मणी आज इतके दिवस आत आहे, पण त्याच्या विरोधात आम्हाला एकही पुरावा सापडलेला नाही. उद्या मला कोर्ट विचारणा करेल की कोणताही पुरावा नसताना आम्ही मणीला अटक कशी केली. आणि जर मणी गुन्हेगार नसेल तर खरा गुन्हेगार आम्हाला शोधायला नको का? ही सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे आणि आमच्यावर मीडिया आणि पब्लिकचं प्रेशर आहे. आणि म्हणूनच तुमच्या फॅक्टरीवर आमची धडकी चालू आहे. तर प्लीज प्लीज आम्हाला समजून घ्या आणि कोऑपरेट करा. तुमच्यावरचं प्रेशर मी समजतो आणि म्हणूनच तुमच्याशी थेट बोलण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंय मी. माझी ही पोझिशन समजून घ्या. इन्व्हेस्टिगेशन थांबवा. साहेब, सगळी सिच्युएशन मी तुम्हाला समजावून सांगितली आणि माझ्याही काही कमिटमेंट्स आहेत, माझी पोझिशन आहे. तेव्हा प्लीज प्लीज समजून घ्या. कमिशनर साहेब, आम्ही खासदार आहोत. गृहमंत्र्यांशी बोलून तुमच्या प्रमोशन विषयी आम्ही शब्द टाकू शकतो. आणि तुमच्या या कमिटमेंटसाठी आमच्याकडून एक छोटीशी भेट आहे, त्याचा स्वीकार करावा. साहेब, तुम्हीच म्हणताय तर ठेवा. ठीक आहे. हा? ठेवा. काय तुमच्या पोलिसांकडे इतर अनेक केसेस आहेत इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी, त्याच्याकडे लक्ष द्या. सध्या आमच्या फॅक्टरीकडे जरा दुर्लक्ष करा. सर, तुम्हीच म्हणताय तर ठेवून घेतो. एक मिनिट साहेब. हा. हा, ऐका. सरपोतदार साहेबांच्या फॅक्टरीमध्ये जी फोर्स पाठवलेली आहे ती परत घ्या आणि माझी पुढची ऑर्डर मिळेपर्यंत कोणतीही कारवाई करायची नाहीये. इट्स अन ऑर्डर. अंडरस्टूड? ओके. साहेब, पण खाली ते पत्रकार. मी बघतो ना, करतो त्यांना हँडल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ओके साहेब. जय हिंद.